पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचं जाळं विस्तारण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या 5 मेट्रो मार्गांच्या विस्तारासाठी आणि 2 स्थानकांच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली। त्यामुळे पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला गणेशोत्सवाच्या निमित्तानं बूस्टर मिळाले। मुंबई महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांमुळे व्यापारी गाळे, व्यावसायिक जागा तसंच काही निवासी बांधकामं बाधित होत आहेत। त्यामुळे प्रकल्प बाधितांकडून व्यापारी गाळ्यांच्या बदल्यात निवासी घरं मिळावीत अशी मागणी होत होती। महापालिकेनं 2009 मध्ये याबाबत धोरण आखलं होतं, मात्र ते कालबाह्य झाल्यानं आता सुधारित धोरण जाहीर करण्यात आलंय। गणपती विसर्जनासाठी गिरगाव इथे मोठ्या संख्येनं भाविक येणार असल्याचं लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं बुधवारी चर्नी रोड स्थानकावरील मुंबई लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात आणि विशेष सेवांमध्ये बदल करण्याची घोषणा केली। याबाबत अधिकृत निवेदन देखील जारी केलंय। यावेळी मध्यरात्री चर्चगेट आणि विरार दरम्यान 12 अतिरिक्त लोकल ट्रेन चालवण्यात येणार आहेत। पेण ते दिवा सावंतवाडी रेल्वेगाडीचा थांबा पूर्ववत केलेला आहे। तब्बल 5 वर्षांनी हा थांबा दिल्यानं पेणकरांचा प्रवास सोयीस्कर होईल। यासह दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसला रोहा इथे थांबा देण्यात आलाय। राज्यातील तब्बल 52 रेल्वेगाड्यांच्या थांब्यात वाढ करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेला गती मिळणार आहे। या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 5100 कोटी रुपयांचा असून 5 वर्षात प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे। शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत शिक्षण सेवक पदावर नियुक्तीसाठी सर्वच उमेदवारांची चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे। टीईटी गैरप्रकारात उमेदवारावर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं किंवा सहआरोपी असल्याचा अहवाल आल्यास नियुक्ती न देण्याबाबत तसंच उमेदवारावर गुन्हा नोंदवला नसल्यास किंवा सहआरोपी असल्याचा अहवाल नसल्यास उमेदवारांकडून शपथपत्र घेण्याचेही स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत। टोमॅटोचे दर पुन्हा गडगडले असून सध्या काही भागात तो केवळ 40 ते 50 रुपये किलो दरानं विकला जातोय, तर गेल्या महिन्यातच हा दर 90 ते 100 रुपये प्रति किलोच्या घरात होता। सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध झालाय। प्रारूप प्रभाग रचनेत 19 प्रभाग करण्यात आले असून 4 सदस्यांचे 18 तर 3 सदस्यांचे 2 प्रभाग करण्यात आलेले आहेत। प्रभाग रचना पाहण्यासाठी मुख्यालयात गर्दी झाली होती। धाराशिव शासकीय सेवेत कायमस्वरूपी करा तसंच आरोग्य विभागानं काढलेला मागचा GR त्याची अंमलबजावणी करा या मागणीला घेऊन कंत्राटी कर्मचारी गेल्या 17 दिवसांपासून संपावर आहेत। त्यामुळे आरोग्य विभागानं कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे, त्याचाच कर्मचाऱ्यांनी निषेध केलाय। सांगली जिल्ह्यातील सिद्धेवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांची बदली करण्यात आली आहे। ही बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तीव्र निदर्शनं केली। जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे गणपती विसर्जन आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर जळगावात रूट मार्च काढण्यात आला। यावेळी शांततेत सण साजरे करा असं आवाहन करण्यात आलं। गणेश विसर्जनानंतर परतीच्या प्रवासासाठी कोकणकर निघाले असून त्यांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। चिपळूणमधील बहादूर शेख नाका ते गुहागर बायपास यामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली असून त्याचा फटका कोकणकरांना बसलाय। सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय ओबीसी समाजाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची पंढरपुरात बैठक संपन्न झाली। तात्काळ समाजाचा मराठा समाजाचा शासन आदेश रद्द करा अशी मागणी करण्यात आली। ओबीसी DNA असणाऱ्या भाजपनं आता अन्याय करायला सुरुवात केली का असा सूर ओबीसी समाजाच्या बैठकीत उमटला। पंढरपूरच्या करमाळा पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये जनशक्ती शेतकरी संघटनेचं ठिय्या आंदोलन होतं। महिला शेतकरी वर्षा ढवळे यांची पोस्टात 5 लाख रुपयांची ठेव असून त्या वारंवार मागणी करून देखील मिळत नसल्यानं आंदोलन करण्यात आलं। राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। याचबरोबर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्यानं येलो अलर्ट देण्यात आलाय। नागपूर शहरात बुधवारी सकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली। 1 तास धुवाधार बरसल्यानंतर थांबलेले ढग पुढे दिवसभर शांत राहिले। हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 24 तासात जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाते।
राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे मोठे प्रकल्प तुडुंब भरलेले आहेत. मोठ्या धरणातील पाणीसाठा हा 93.12% गेलाय. मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 77.83%, तर लघु प्रकल्पातील पाणीसाठा 57.18% गेलाय. मुसळमध्ये गांधीधाम एक्सप्रेसमध्ये 9 लाखांचा गांजा पकडण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी ओडिशामधील तिघांना बेड्या ठोकल्यात. सोलापूर शहर प्रशासनाकडून गणपती विसर्जनासाठी तयारी करण्यात आली आहे. पालिका आयुक्तांसह पोलीस आयुक्तांनी विसर्जन स्थळाची पाहणी केली आहे. शहरातील एकूण 79 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्राची उभारणी करण्यात येते. 11 विसर्जन कुंड आणि स्वच्छता तसंच आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तर सोलापूरच्या रानमसले गावात गरीब मंडळाकडून गणरायाच्या आरतीचा मान प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कुटुंबांना दिला जातो. आरतीचा मान असणाऱ्या ग्रामस्थाला टाळ मृदुंग तसंच वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं वाजत गाजत घरापासून ते मंडळापर्यंत पारंपरिक वाद्यांमध्ये आरतीचं आमंत्रण देण्याची पद्धत आहे. यावर्षीची ही परंपरा जोपासण्यात आली. हवेली तालुक्यातील किवळे गावात तरस कुटुंबियांना वारकरी परंपरेचा त्यांनी देखावा साकारलेला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण देखावा कागदी पुठ्ठा आणि टाकाऊ वस्तूंमधून साकारण्यात आलाय. अमरावती शहरातील श्री रुक्मिणी गणेशोत्सव मंडळानं यंदा गुजरात येथील अक्षरधाम मंदिराचा देखावा साकारलाय, तर आतील भागात पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणेश मूर्ती साकारलेली आहे. अमरावतीच्या इरविन चौकात विदर्भाच्या राजाची स्थापना करण्यात आली आहे. न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाकडून बाप्पाची स्थापना केली जाते. बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. परदेशातही गणपतीची मोठ्या मनोभावे प्रतिष्ठापना करण्यात येते. मावळमध्ये राहणारे आणि आता दुबईमध्ये स्थायिक असलेल्या सुर्वे कुटुंबियांनी देखील गणपतीची प्रतिष्ठापना केली. मावळ तालुक्यातील दुर्गम उकसान पठारावर गणपती विसर्जनाचा सोहळा पारंपरिक रंगात दुमदुमला. गावातील महिला पारंपरिक गाणी म्हणत आणि युवकांनी धनगर समाजाचं गजनृत्य सादर करत बाप्पाला निरोप दिला. राज्य सरकारनं मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी नवा GR काढत जरांगे पाटलांचं उपोषण सोडवलं. जरांगे पाटलांनी मराठ्यांचा विजय झाल्याचं म्हणत या नव्या शासन अध्यादेशाला संमती दिली. पण मराठा समाजातीलच काही अभ्यासक आणि जरांगेंच्याच काही पाठीराख्यांनी या GRवर संशय उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय. जरांगेंचा स्वीकार, जवळच्यांचाच का नकार? हा शासन निर्णय नव्हे, केवळ माहिती पुस्तिका. विनोद पाटील सरकारी GRवर असमाधानी. जरांगेंचे समर्थक योगेश केदारांचीही नाराजी. ओके, जिंकलो रे राजा हो आपण. छत्रपती संभाजी महाराज की. मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी उपोषणास्त्र उगारणाऱ्या मनोज जरांगेंची सरकारनं मराठा आरक्षणाचा GR दिल्यानंतरची ही प्रतिक्रिया. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगेंना मुंबईच्या आझाद मैदानात 5 दिवस उपोषण करावं लागलं. सरकारनं या उपोषणाची दखल घेत मराठा समाजाच्या आरक्षणाचा नवा GR काढत त्यावर तोडगा काढला. या GRनुसार मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळणार असल्याचं सांगत सरकारनं जरांगेंचं उपोषण सोडवलं. जरांगेंनीही या GR नंतर मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याची घोषणा करत विजयी गुलाल उधळला. माझी इच्छा आहे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला यावं. तुमचं आमचं वैर संपलं. तुम्ही या नका येऊ, आमची इच्छा आहे. पण आझाद मैदानात उधळलेल्या गुलालाचे रंग कमी होत नाही. तोच जरांगेंचे कट्टर समर्थक असलेल्या ॲडव्होकेट योगेश केदार यांनी सरकारनं फसवणूक केल्याचं म्हणत GRवर आक्षेप नोंदवला. त्यामुळे एकीकडे जरांगेंसह मराठा कार्यकर्ते जल्लोष करत असताना जरांगेंच्या जवळच्याच व्यक्तीनं GR अमान्य केल्याचं दिसतंय. मला तो GR तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती. काय याच्यात बघा, काय उणिवा असतील तर सांगा. आणि तिथंच आम्ही तपासलो. त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीने फेरफार केला गेलेला आहे.
त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना, येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे. मनोजदादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेलं आहे. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे. मनोजदादांनी अजूनही संयम बाळगावा. आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत. पण सरकारच्या GRवर आक्षेप घेणारे योगेश केदार एकटेच नाहीयेत. मराठा आरक्षणासाठी याचिका करणाऱ्या विनोद पाटलांनी देखील जरांगेंनी जो शासन अध्यादेश स्वीकारत विजयाचा नारा दिला त्या GRवर ताशेरे ओढले. सरकारनं दिलेला हा निर्णय नसून फक्त माहिती पुस्तिका आहे असं म्हणत विनोद पाटलांनी हा GR मराठ्यांच्या OBC आरक्षणासाठी निरर्थक असल्याचं मत नोंदवलं. तर कागद बघितल्यानंतर त्याच्या सखोल खालीवर बघून वकिलांची चर्चा केल्यानंतर जी माहिती समोर आली, हा कुठलाही शासन निर्णय नाही. ही माहिती पुस्तिका आहे, माहितीचा कागद आहे की कशा प्रकारे कास्ट सर्टिफिकेट मिळालं जातं. मराठा कुणबी, कुणबी मराठा तुम्हाला जर सर्टिफिकेट काढायचं असेल तर 1967 पूर्वीचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. याचा अर्थ कृपया माझ्या समाज बांधवांनी असं घेऊ नये की उद्या आपण अधिकाऱ्याकडे जाऊ आणि अधिकाऱ्यांकडे अर्ज करू आणि अधिकाऱ्यांना सांगू की तो आम्हाला अर्ज स्वीकार आणि आम्हाला सर्टिफिकेट द्या. असं होणार नाही. ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्या नोंदणीवाल्यांना सर्टिफिकेट मिळत होते, त्या नोंदणीवाल्यांना सर्टिफिकेट मिळतील. ह्या निर्णयामुळं हा निर्णयच मुळात झालेला नाही, त्यामुळे याचा काही फायदा होईल मला असं वाटत नाही. एकीकडे OBC नेत्यांमध्ये सरकारच्या मराठा आरक्षण GR विषयी नाराजी आणि संभ्रमाची स्थिती असताना ज्यांच्या आरक्षणासाठी हा GR निघाला त्या मराठ्यांमध्येही काही प्रमाणात साशंकता दिसून येऊ लागली आहे. पण आपल्या समाज बांधवांचा या GRवरचा आक्षेप जरांगेंना मान्य नाहीये. किंबहुना आपल्या अभ्यासकांची दुकानं बंद झाल्याचा टोला लगावत जरांगेंनी विनोद पाटील आणि इतरांचे आक्षेप झुगारून लावले. काय असतं काहीला नासकी सवय लागलेली असते मराठ्यांचेच. एक शब्द त्यातला उचलायचा आणि इकडे फेकायचा आणि तेवढ्याच बुळबुळ बुळबुळ करत बसायचं. मारामाऱ्या झाल्या पाहिजे. यांना GR निघाला याचा आनंद नाही, मराठी मोठी झाले याच्यात नाही. मुंबईत कुटाकुटी व्हायला पाहिजे होती. काहींचे असले सुद्धा नासके स्वप्न असतात. हे बाजूला गेल्याशिवाय आपले दुकानदाऱ्यात चलत नाहीत. काही बोला पण बोला, अरे मी आहे ना. खरं तर सरकारनं मराठा आरक्षणासाठी GR काढत जरांगेंच्या आंदोलनावर यशस्वी तोडगा काढला. पण आता GRचे अंतरंग हळूहळू समोर येऊ लागले. मनोज जरांगेंचं बहुतांश आंदोलक या GRवर समाधानी असले तरी मराठा समाजातून याविषयी संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे हा नवा शासन निर्णय खरंच मराठा समाजाला OBC आरक्षण देण्यात यशस्वी ठरतो का, की वाशीप्रमाणे इथंही जरांगेंच्या नशिबी निराशा येते, हे त्या काळात स्पष्ट होईल. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.